नमस्कार. आपलं हे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. टाकीताई हे यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज आपण काय बघणार आहोत माहिती आहे की अशा एका देवाचा महिमा बघणार आहोत की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग म्हणजे परळी वैजनाथ. आणि त्या परळी वैजनाथाच्या बाजूलाच एक अवघ्या 3-4 किलोमीटर 5 किलोमीटरच्या मध्ये सोमेश्वर नावाचं देवस्थान आहे. आणि त्या सोमेश्वर नावाच्या देवस्थानामध्ये काय होतं माहित आहे, नगर भोजनाचा कार्यक्रम होतो. नगर भोजनाचा कार्यक्रम तो म्हणे नवसाला पावणारा देव, हाकेला धावणारा सोमेश्वर भगवान. आणि त्या सोमेश्वर भगवानचं तिथे मंदिर आहे. आणि मंदिर तर आहेच, पण ते एवढं निसर्गरम्य, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. निसर्गरम्य मंदिर, मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे तो मंदिराचा, की निसर्गरम्य मंदिर, सुसज्ज पायऱ्या 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 बांधकाम केलेलं, चढत जाणू एवढं व्यवस्था, एवढी चांगली व्यवस्था आहे तिथे. आणि म्हणे नवसाला पावणारा देव. आणि कितीतरी आधीच त्याचं नाव नोंदणी केल्यानंतर कितीतरी वर्षानं नंबर येतो नगर भोजनाचा. आणि त्या नगर भोजनाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या नगर भोजन सोमवारचा वार बघून ठेवतात. आणि आजूबाजूचे गावाच्या भोवतालचे लोक श्रद्धेनं, त्या गावातले तर लोक किडा मुंगी पशु पक्ष्यापासून उपाशी राहत नाहीत, पण आजूबाजूचे जे आहेत 10 किलोमीटर 5 किलोमीटर 20 किलोमीटर हे पण लोक मोठ्या श्रद्धेने त्या गावला तो प्रसाद घेण्यासाठी येतात. ते नगर भोजनाचा प्रसाद घेण्यासाठी येतात. कसा असेल त्या परमेश्वराचा महिमा. आणि तसाच नगर भोजनाचा कार्यक्रम परवा आम्ही पण गेलो होतो त्या नगर भोजनाच्या कार्यक्रमाला. डोळे दिपले त्यांची श्रद्धा पाहून, त्यांचा विश्वास पाहून की कितीतरी प्रसाद, अन्नधान्य आणि लोटांगण घालत जायचं. हो, काय श्रद्धा असेल. नतमस्तक आहोत आम्ही त्यांच्या श्रद्धेला, की लोटांगण रस्त्याने घालत 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 परम सोमेश्वर देवाला प्रार्थना करत की हे सोमेश्वरा देवा, आम्ही जे बोललो होतो की नगर भोजन करतो म्हणून ते आज तुम्ही करून घेत आहात, अशी त्या देवाला प्रार्थना करत हे त्या देवापर्यंत पोहोचून अभिषेक करून, आरती करून, देवाचा अभिषेक करून, आरती करून कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. हो, सोमेश्वर देवस्थान, या सोमेश्वर देवस्थानच्या या पुण्यपावन नगरीमध्ये अनेक दिवसापासून या ठिकाणी नगर भोजनाचा कार्यक्रम होत राहतो. आणि त्याच कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी ज्यांचं परिसरामध्ये गवते परिवार म्हटलं की सर्व व्यापाऱ्यांना विचारायचं. व्यापारी वर्गातील असं एक मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या परळी परिसरामध्ये, परळीतच नव्हे तर परळी पंचकृषीमध्ये प्रत्येक गावामध्ये जर गेलं तर त्या गावामध्ये असं कोणता एक माणूस नाही, की असं कोणतं दुकान नाही की त्या गवते परिवाराचं त्या दुकानशी आणि त्यांचे संबंध आणि त्या दुकानचा माल नाही. या ठिकाणी तुकोबरायचं एक प्रमाण आहे. काय आपण या ठिकाणी पैसा कमवत असताना, धन कमवत असताना कसं कमव तर मला सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, आणि तेव्हाच उत्तमची गती तो एक पावे. याच कुटुंबानं तशाच प्रकारचं धन कमवून उत्तम गती, म्हणजे आज मला असं वाटतंय की त्यांचा जो आजचा जो काळ आहे, आजचा जो दिवस आहे,
तर त्यांच्या घरामध्ये त्यांनी लिहून ठेवावा. सुवर्णकारामध्ये असं जसं आपण म्हणतो ना, तसं यांच्या घरामध्ये आजचा दिवस गौतम महाराज तुम्ही लिहून ठेवा. कारण आज पर्वणी मोठी पर्वणी आहे. माणसांना सोमवार मिळत नाही, गुरुवार भेटत नाही, आता शनिवार मी सुरू झाले, मध्ये आधी दिवस सुद्धा आपल्याला भेटणं कठीण आहे. पण भाग्यवान हा, कारण यालाच म्हणतात भाग्य, की त्यांना आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या गौतम परिवाराला ज्ञानदान आणि अन्नदानाचा लाभ भगवान या ठिकाणी सोमेश्वराच्या दरबारामध्ये प्राप्त होत आहे. म्हणून त्यावेळी त्यांना धन्यवाद कमी आहेत. म्हणून मी या ठिकाणी आपला जास्त वेळ दिला नाही, कारण माझं आणि या गौतम परिवाराचं बरेच दिवसाचं प्रेमाचं नातं आहे. कारण ही कुटुंब दोन्ही भाऊ प्रत्येक आता दोघं तरी एकत्र येत होते. आता दोघांचे 2 गाड्या, गावाचे दुकान, असं गाव नाही मला. मी म्हणलं ना, प्रत्येक आज माझा त्यांचा संबंध 20 वर्षापासून संबंध आहे. या प्रेमाला अनुसरून किती अडचणी असतात त्यांनी प्रत्येक कार्यक्रम मला सांगितले. पण मला 1-2 कार्यक्रमातून आजचाही कार्यक्रम मला या ठिकाणी येण्याचा योग लागला. म्हणून मी आपल्याला सर्वांना एक विनंती करील की त्यांना, या कुटुंबाला आपण आलेला आहोत, त्यांना असाच एक आशीर्वाद द्या की त्यांच्याकडून असंच सत्कार्य, सत्संगती, भगवान परमात्म्याची त्यांना सेवा करत जाऊ आणि असंच त्यांच्या घरामध्ये भरभराटी हो आणि ज्ञानदान अन्नदान त्यांच्या पण घडत जाऊ, ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या सर्व भाविकांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी आलेले परिवार आहे की आपण त्यांच्या आमंत्रणाला सर्व या ठिकाणी मान देऊन आला. त्या ठिकाणी आता लगेच महाप्रसाद होणार आहे. सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ आले आणि गावाच्या आजूबाजूचे लोक पण आले त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला, त्या भोजनाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून मित्रमंडळी, पाहुणे रावणे आणि आजूबाजूचे लोक आवर्जून उपस्थित राहिले. असा हा आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच बघितला. आणि कार्यक्रम बघून मन तर प्रसन्न झालंच, मनाला तर आनंद वाटलाच. पण ते जे लोक आनंदाने तिथे प्रसाद घेत होते, उपवासाचा दिवस होता. पंचमीचं बहीण भावाचं पारणं, श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, परम भाग्य त्या नगर भोजनाच्या दात्यांचं परम भाग्य असेल की त्यांनी पूर्वी जन्मी खरंच पुण्य केलेलं असेल की असा मन मंगल असा भाग्यानेच पहिला सोमवार त्यांना मिळाला. आणि त्यांनी मोठ्या आनंदाने सहकुटुंब सहपरिवाराने एवढं आनंदाने त्यांनी उत्साहाने तो कार्यक्रम पार पाडला. खरंच परम भाग्य. 3 भाऊ, 3 भावाचा परिवार, वडील, बहीण, बहिणीचा परिवार आणि त्यांच्या आईची इच्छा, त्यांच्या आईने नवस बोललेला आणि ते नवस पूर्ण करणं आमचं मुलाचं कर्तव्य आहे. आमच्या आईने नवस बोललेला, आमच्या वडिलांनी नवस बोललेला आणि तो नगर भोजनाचा नवस आम्ही मुलांनी पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून मुलं, नातवंड, सुना असे झटले त्यांची मुलगी की खरंच त्या जिथं कुठं असतील त्यांच्या पण आत्म्याला समाधानी मिळाली असेल. असा हा नगर भोजनाचा सोमेश्वर भगवानाचा कार्यक्रम मोठ्या थाटात माटात आनंदात संध्याकाळचे 6-7 वाजेपर्यंत पब्लिकीचा लोट होता. जेवणाचा महाप्रसाद घेत होते, तृप्त होत होते. उपवासाचा दिवस असला तरी उसळ आणि त्यांना उपवासाला जमणाऱ्या गोष्टी, लहान मुलाला बिस्किट आणि उपवासाला साबुदाण्याची उसळ आणि पेंड खजूर देण्यात आला. अन्नदान करण्यासाठी पण परम भाग्य पाहिजे.
पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, असं नाही होत अन्नदान. करतो म्हणल्यानं कोणी अन्नदान करू शकत नाही. पूर्वजन्मीच्या पुण्याईनच असा हा प्रसंग आपल्या नशिबात येतो आणि तसा तो त्यांच्या नशिबात आला आणि त्यांनी मोठ्या आनंदाने तो कार्यक्रम पार पडला. कधी जरी 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथला जर तुम्ही गेलात तर सोमेश्वर मंदिर तिथून थोड्याच अंतरावर आहे, तर त्या सोमेश्वर भगवानाचं पण आपण दर्शन करून यायचं आहे. मी तुम्हाला या नगर भोजनाचा सविस्तर असे सगळे व्हिडिओ मी या YouTube माझ्या चॅनलला टाकते. तुम्ही तो बघून आनंद घ्यायचा आहे खरंच, आणि एक वेळेस सोमेश्वर देवाचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शनाला जायचंय, तुम्ही सोमेश्वर भगवानाच्या दर्शनाला जायचंय. नमस्कार.